फलंदाज सज्ज होईल. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि त्यातील हा दुसरा बॉल. राईट मोडल्या विकेटने बॉल क्रमांक दुसरा. यावेळेला आक्रमण चढवले समोरच्या दिशेने खेळला फटका. बराच काळ हवेमध्ये होता. साधिक परिस्थितीच्या बॉलच्या खाली जरूर पोहोचले परंतु जजमेंट थोडीशी चुकली आणि त्या कारणाने तो जिंकताना पाहायला मिळाला आणि या बॉल वरती आपल्याला ताबीजला आल्या जीवनदान मिळाले. 3 धावा आपल्याला इथे कम्प्लीट करताना पाहायला मिळाला आणि संघाचं अकाउंट इथे ओपन झाले ते म्हणजे वडवली संघाचं. दुसऱ्या बॉल वरती या 2 धावा. हा तिसरा बॉल. तिसरा बॉल फार वेगाने टाकला होता. बॉलचा जो विचार केलात ना तर मग लाईन चांगली होती आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी कमी उचलली घेतली आणि बॉल सर्व लिस्टच्या हातामध्ये आपल्याला 20वा घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ही 2 पाहतोय आणि एक गडी मैदानाच्या बाहेर गेलाय. कटियार सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतात. लॉंग ऑफला आणि त्याचबरोबर मिड विकेटला एक खेळाडू इथे तैनात केला गेलाय. यावेळेला हलक्यातून स्टीअर केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा खेळण्याचा प्रयत्न बॉलचा विचार केला ना तर चांगल्या पद्धतीने झालाय आणि तिथे जोपर्यंत सिलेक्शन करेल त्याआधी बॉल सीमारेषा पार जाईल आणि या पहिल्या दिवसामधील या पहिल्या इनिंग मधील या आमदार चषकामधील आपला हा पहिला चौकार. चौकाराने आता टीमची धावसंख्येचा विचार केला ना तर मग आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 6 या आकड्यावरती 6 धावा धाब्यावरती लागल्या. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पिवंत षटक आणि त्याचा फक्त फायदा उचलला. कटियार सर्कल मध्ये जो कव्हरच्या दिशेने खेळाडू होता ना त्याच्या अगदी डोक्यावरून तो फक्त फटका केला आणि बॉलला सीमारेषा तिथे गाठली. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेला सुद्धा पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने प्रकट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु त्याच्या आधी आपल्याला बॉल आपल्याला इन्स्ट्रक्शनच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. ज्यावेळेला पहिल्या बॉलवरती विकेट आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसरा डॉट, चौथ्या बॉलवरती चौकार आला आणि आता 5वा बॉल ठेवलेला आहे. बॉल असणार आहे हा पहिल्या षटकामध्ये. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. 2 खेळाडूंच्या मधोमधील हा बॉल सीमा पार आणि या शेवटच्या बॉलवर आणखीन एक चौकार. बघता बघता इथे पहिलं षटक संपुष्ट झाल्यानंतर टीमची धावसंख्या ही आपण 10 या आकड्यावरती पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आता चांगली दाबीजने इथे खेळी गेली. त्याच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि टीमची संख्या जाऊन पोहोचली ना ती पहिला षटका अखेरीस 10 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. पहिलं षटक होतं. P1चं पहिलं षटक होतं आणि 2 खेळाडू कटियार सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता जर विचार केला ना तर षटक क्रमांक दुसरा सुरुवात होईल आणि कटियार सर्कलला 3 खेळाडू इथे बाहेर येताना पाहायला मिळतील. P1चं दुसरं षटक. मान्यवर आपल्याला आपल्यामधून ते रजा घेताना पाहायला मिळतात. आलेल्या पुन्हा यश एकदा मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. अक्षय अंधरे मित्रमंडळीत आयोजित आमदार चषक आपण पाहतोय 2024 आणि चांगल्या दर्जाची ही स्पर्धा पाहतोय. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपयाचं हे पहिलं पारितोषिक आपण पाहतोय. 4 दिवस आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, आपण अनुभवतोय आणि त्यातील ही पहिली मॅच. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर टीमची धावसंख्या आपण 10 पाहतोय आणि आता षटक क्रमांक दुसरं हे आपल्याला प्रगतीपथावरती इथे पाहायला मिळेल. थोडंसं बंधन इथे असणार आहे याची नोंद घ्यायची. आपल्याला बराचसा उशीर झाला पण थोडंसं संपूर्ण आयोजन कमिटीला सहकार्य करावी अशी आपण विनंती असणार आहे. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होईल. वन ट्रॅक वरती सादिक हा गोलंदाज सज्ज होईल. दोन्हीकडे चेंडू फिरवण्याची शैली त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तोच गोलंदाज आता बॉल ट्रॅक वरती आपल्याला येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तो आता सज्ज झालाय. त्यातील हा पहिला बॉल आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला विचार केला तर मग अविस हा फलंदाज आता इथे सज्ज होईल. अविस आणि ताबिश ही जोडी मैदानाच्या आत. पहिला बॉल आणि या वेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर पंचांचं बोट आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळाला. धक्का क्रमांक हा दुसरा असणार आहे. तो बॅटिंग करत असताना टीम वडवली संघाला विकेटचा पतन. एका साईडला जर पाहायला गेलं ना तर मग ताबिश चांगली फलंदाजी करतोय, परंतु त्याची साथ इथे आता कोणता फलंदाज देत नाहीये. सलामीला आलेला फरजान त्यांनी सुद्धा खेळपट्टीची पहिल्या बॉल वरती साथ सोडली. त्यानंतर मग अविश आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती आला होता. त्याने सुद्धा जर पाहायला गेलात ना तर मग पहिल्या बॉल वरती आता साथ सोडली आणि तोही मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजीसाठी आता 4 क्रमांकावरती आपल्याला आता हा फलंदाज होता मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळाला. ऐमान हा फलंदाज होता सज्ज होईल. 5 षटकांचे हे सामने आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला आता इथे खेळ करावे लागणार आहे. टीमची धावसंख्या आपण 10 पाहतोय. 10ला 2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आत. पहिल्या बॉल वरती साधिका गोलंदाजाने विकेट घेतली आणि आता पुन्हा एकदा दुसरा बॉल टाकण्यासाठी हाताळण्यासाठी तो सज्ज होईल. राईट मोड त्या विकेटने तो गोलंदाजी करते. चांगली गोलंदाजी सातत्याने करत आल्या या संपूर्ण हंगामामध्ये आणि आता सुद्धा या आमदार चषकामध्ये पहिल्या बॉल वरती पहिली विकेट घेतली आहे. परंतु आता ऐमान हा स्ट्रायकिंग हिंडला. ऐमान आला. ऐमानने प्रहार केला आणि बॉलला देखील पाठवलं सीमा रेषा पार. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पार. ऐमानच्या बॅट मधून हा चौकार. मिडल विकेटला प्रोटेक्शन जरूर दिलं गेलं होतं, परंतु तिथे सागर पाशीलकर होते. थोडस जजमेंट चुकली आणि त्या कारणाने आपल्याला जर पाहायला गेलात ना तर बॉल 1 बाउन्स आपल्याला सीमा रेषा गाठताना पाहायला मिळाला आणि ऐमानने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या बॉल वरती त्याने आक्रमण केलं आडव्या बॅटनं आणि बॉलला सीमा रेषा पार पाठवला. चौकार. या चौकारांनी आता टीमची धावसंख्या आपण 14 या आकड्यावरती पाहतोय. मागच्या षटकामध्ये देखील असंच काहीतरी समीकरण झालं होतं. पहिल्या बॉल वरती विकेट जरूर येते, त्याच्यानंतर कुठेतरी आता आक्रमण आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात. या P2च्या षटकामध्ये चौकार आहे. या चांगला बॉल होता. ठीक आहे. बघा ना 2 इकडे घ्या. आडवा खेळत असेल तर इकडे घ्या. 2 लेगला षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती हा चौकार येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आपण 14 पाहतोय. 14ला 2 सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना टीम वडवली संघाची आपण या सकाळच्या सत्रामध्ये. षटक क्रमांक दुसरा आणि हा त्यातील तिसरा बॉल आपण पाहतोय राईट मोर द विकेटने. काही वेळेला जर पाहायला गेला ना थोडेसे सफल झाले होते. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु आज डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय जितू शेठ सावंत साहेब इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत.
आपण अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषकाच्या वतीने त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. लोअर फुलटॉस होता, मॅचच्या दिशेने जाऊया. अलॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सागर होता, वेगाने आला आणि त्याच कारणाने आपल्याला या बॉल वरती आपल्याला ही सिंगल इथे अर्जित करताना पाहायला मिळाली. स्वतःच्या सत्रापासून मान्यवर आपल्याला येताना या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आता सन्माननीय जितू शेठ सावंत साहेब इथे पाहायला मिळतात. तर त्यांना विनंती करूया आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार त्यांना सुद्धा विनंती करूया आपण व्यासपीठावरती या. असं नसतं या स्पर्धेच्या वतीने आपल्या हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला होता, तो डॉट बॉल आहे. विनंती करूयात आपण आलेल्या मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. भारतीय संस्कृती आपण जपतो आणि त्या भारतीय संस्कृती अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आपण विनंती करूयात दिनेशभाई हरवणकर, उपसभापती महाड शोभभाई देव त्यांचं सुद्धा आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. मी विनंती करतो दिनेशभाई हरवणकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जितू शेठ सावंत साहेबांचा यथोचित आपण मान सन्मान इथे आपण करूयात. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेकरिता आलात. या सकाळच्या सत्रामध्ये आपण अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषकामध्ये आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. केतनजी वांबळकर आपणास विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण शेठबाईंचे यथोचित आपण मान सन्मान करूयात. उपसभापती महाड यांचा यथोचित असा मान सन्मान आपण करूयात. धन्यवाद भाई, आपण सुद्धा आलात. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीने अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. मॅचच्या दिशेने पहिली मॅच आपण पाहतो या सकाळच्या सत्रामध्ये. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती ती म्हणजे 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 5 धावा आणि आता षटक क्रमांक तिसरा पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सूरज पाशीलकर निजामपूर एक्सप्रेस सज्ज होईल. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. पहिला बॉल अक्रॉस द लाईन शफल झाले होते. पुन्हा लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडूचा जर विचार केलात ना तर टप्पा पडल्यानंतर इतका त्याने वेग धारण केला ना, त्याची आधी बॅट येईल ना त्याच्या आधी बॉल आपल्याला यशस्वीच्या हातामध्ये आपल्याला विसावा घेताना पाहायला मिळाला आणि पहिला डॉट बॉल आलाय या षटक क्रमांक 3 मधील. हा दुसरा बॉल कोर्ट टप्प्याच्या यावेळेला समोरच्या दिशेने उडवलं, परंतु यावेळेला एलिव्हेशन जितकंसं प्राप्त झालं नव्हतं आणि त्या कारणाने ही जेल मला वाटतं ड्रॉप होताना आपल्याला इथे पाहायला मिळते आणि आईमान सारख्या फलंदाजाला इथे आता जीवनदान मिळालंय. सकाळच्या सत्रामध्ये ही कॅच ड्रॉप आपल्याला होताना पाहायला मिळाली. जेव्हा कॅच ड्रॉप होतो तेव्हा काहीतरी तो फलंदाज विस्फोटक फलंदाजी करतो असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आता पाहायला मिळेल का ते पाहायचं या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये एकरी धावून आता टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती 16 या आकड्यावरती. टप्प्याचा यावेळेला बॉल बराच काळ मध्ये सिकंदर बॉलच्या खाली जरूर आले होते, परंतु याही वेळेला कॅच आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाली. बॅक टू बॅकच्या या 2 कॅच आपल्याला इथे ड्रॉप होताना पाहायला मिळाले. पहिली आयमानची कॅच ड्रॉप झाली, त्याला संधी मिळाली आणि आता जर पाहायला गेलात नंतर ताबीज सारख्या फलंदाजाला सुद्धा आता जीवनदान मिळाले. त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 2 चौकार आले, त्याला आता इथे जीवनदान मिळाले. षटकातील पुढचा बॉल टप्प्याचा आई जर पाहायला गेलात ना तर बराचसा एक्स्ट्रा पेस वाला आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल होताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती ती म्हणजे 18 या आकड्यावरती. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलात. आपल्या पुण्याच्या अक्षय अंधेरे मित्र मंडळाच्या वतीने आमदार चषकाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत.
लोअर फुलटॉसचा बॉल आडव्या बॅटने यावेळेला मिड विकेटच्या दिशेने हा बॉल घेऊन काढलाय. सागर पुन्हा एकदा होते, पुन्हा एकदा चूक घडली आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषा गाठताना पाहायला मिळालं. चुका 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 आपल्याला पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंगच्या युनिट मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं. त्यावेळेला पहिला चौकार सुद्धा गेला होता, त्यानंतर 2 कॅच ड्रॉप झाला आणि आता सुद्धा एक खराब क्षेत्ररक्षणच्या कारणाने आपल्याला आणखीन एक चौकार हा सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला. या चौकाराने टीमची धावसंख्या आपण 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम वडवली संघाची. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉल आपल्याला विसावा घेताना पाहायला मिळाला. बघता होता षटक क्रमांक 30 संपुष्ट झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 22 या आकड्यावरती. त्याचबरोबर अनुजजी गोरेगावकर इथे उपस्थित आहेत, त्यांना आपण विनंती करूया आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. अनुजजी गोरेगावकर आपणास विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती या. पक्ष अंधेरे मित्रमंडळाच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पाच षटकांची लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे, पूर्वार्धाचा खेळ चालू आहे, पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. 3 षटकांची धावसंख्या आपण 22 पाहतोय आणि आता षटक क्रमांक 4 साठी एक अनुभवी गोलंदाज सिकंदर हे आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. टीम निजामपूर या संघाकडून टीमची धावसंख्या 22 2 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आत पाहतोय. आलेल्या मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करताना इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. सिकंदर हे गोलंदाज आता सज्ज होतील. त्यातील पहिला बॉल वरती आक्रमण केलंय. त्या बॉल वरती जर विचार केलात ना तर बॉल सीमारेषा गाठली आहे. पहिल्या बॉल वरती हा पहिला चौकार. या वेळेला फटका बसलाय बराच काळ मध्ये आणि याही वेळेला जजमेंट आपल्याला पाहायला मिळाले. ड्रॉप इथे बॉलचा विचार केला तर मग जमिनीला गाण झाला आणि हा डॉर्बॉल होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय सतीशजी भोसले साहेब इथे उपस्थित पाहायला मिळते. त्यांना विनंती करू पण व्यासपीठावरती या. असं नसतं वा पक्ष अंधेरे मित्र मंडळ आमदार शशिकाच्या वतीने स्वागत असणार आहे. 26 टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती. टप्प्याचा यावेळेला समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण राहिलंय. ज्यावेळेला पहिला 3 षटकांमध्ये विचार केला तर थोडस खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं, परंतु या बॉल वरती चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या एकेरीने पुढे जाताना पाहायला मिळेल. ती म्हणजे 27 या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती आहे. 3 बॉलचा खेळ झाला अद्यापर्यंत. हा बॉल क्रमांक 14. टप्प्याचा यावेळेला समोरच्या दिशेने उडलेलं एलिव्हेशन घडले, डिस्टन्स काढणार नाहीये. यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये. खेळाडू क्रमांक 30 हा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. तो बॅटिंग करणारा टीम
अद्यापर्यंत 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले टीम वडवली संघाचे. याही वेळा जर पाहायला गेला तर मग आणखीन एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळते. बघता बघता इथे षटक क्रमांक 14 ते संपुष्टात येईल. 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजे 27 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत टीम निजामपूर संघाची. पहिलं षटक सूरजने हाताळलं होतं. Hallo, check, 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 hallo. Hallo, check, 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 hallo, check, 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 hallo. त्याचबरोबर सन्माननीय सतीश भोसले साहेब आपणास विनंती असणार आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती या. अक्षय अंधेरे मित्र मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. नव्याने आलेल्या प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी चालू असलेली मैदानाच्या पहिली मॅच आपण पाहतोय. एका साईडला टीम वडवली आणि टीम निजामपूर. वडवली संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती आणि आता 4 षटक हे संपुष्टात आले. 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. आता शेवटचं आणि अंतिम षटक इथे हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल ना ते पाहायचं आहे या पहिल्या इनिंग मध्ये. षटकातील पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती बॅटची कडा घेतली आणि पहिल्या बॉल वरती चांगली बॅटिंग करत होताना तो इमानला सुद्धा आता मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटक क्रमांक हा 14 असणार आहे. तो बॅटिंग करत असताना टीम वडवली संघाला सन्माननीय सतीशजी भोसले साहेब इथे उपस्थित व्हायला मिळतो. त्यांचा येथे आपण मान सन्मान करूयात. मी विनंती करतो अक्षय अंधेरे यांच्या आशीर्वादाने आपण सतीशजी भोसले साहेबांचं येथे जास्त आपण मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. तेव्हा मॅच आहे मॅच मध्ये षटकातील पुढचा बॉल. दोन टप्प्याचा पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅकचा हा दुसरा वाईड असणार आहे. सातत्याने आउटसाइड ऑफ करण्याचा प्रयत्न अय्यान यांचा, परंतु 2 वाईड बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 29 या आकड्यावरती. 29 ऑन स्कोर कार्ड टीम वडवली संघाची. त्याचबरोबर सन्माननीय भरतजी उंबरे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया साहेब आपण इथे या व्यासपीठावरती आपला या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. त्याचबरोबर सन्माननीय ओंकारजी राठोडकर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. असताना सोवा या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. षटक क्रमांक 5 चालू आहे. त्यातील पुढचा बॉल क्रमांक 3. पहिल्या टप्प्याचा यावेळेला सुद्धा जर पाहायला गेलात ना तर यष्टा उद्ध्वस्त झाल्यात आणि आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांकाचा विचार केलात ना तर मग वडवली संघाला 5वा असणार आहे विकेट सोबत.
गोलंदाज आपल्याला आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळी आय्यांवरती हल्ला जरूर चढवला आणि बॉलचा विचार केला ना तर मग सीमा रेषा गाठताना पाहायला मिळाला. रंगोंच्या डोक्यावरून हा या इनिंग मध्ये जर विचार केलात ना तर मग पहिला षटकार. शेवटचा बॉल असणाऱ्या या षटक क्रमांक 5 मधील पहिल्या खेळामधील पहिल्या डावामधील पहिल्या इनिंग मधील पूर्वार्धाच्या खेळामधील हा शेवटचा बॉल. नवीन आलेला बॅटर आता सज्ज होईल. राईट अराउंड द विकेटने हा पुढचा बॉल. उलटा सापड होता अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने तिथे समीर आपल्याला पाहायला मिळाले. चांगले क्षतिक्षण होईल त्याच्या आधी दोन्ही बॅटरने विचार केलात ना तर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. बघता बघता इथे षटक क्रमांक 5 संभू सादेल आणि बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम वडवली संघाने धावा बनवल्या त्या म्हणजे 37. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 38 धावसंख्येची गरज. 38 धावा इथे बनवल्या जातील का की त्या धावा रोखल्या जातील ते पाहण्यासाठी ते ऐकण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये करणार आहोत बदल. जिथे आमचे साथी समालोचक या मानगाव तालुक्यामध्ये तर नव्हे तर संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज आपल्याला सातत्याने ऐकताना आपल्याला पाहायला मिळतो. मानगाव रत्न सन्माननीय मिलिंदजी शेटके सरांकडे आपण बोलणार आहोत. तो आधी आपण घेऊयात एक छोटासा डीसी ब्रेक. पहिला दिवस अर्थातच पहिल्या दिवसाचा पहिला महत्वपूर्ण उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथं संपुष्टात आलाय. सूरज पाशीलकर त्याचबरोबर ती सादिक परदेसी यांनी केलेली जी गोलंदाजी त्या दोन्ही गोलंदाजांच्या ताळावरती अक्षरशः फलंदाजांना त्यांनी नाचवलं आणि फलकाचा विचार केला ना तर टीम वडवली संघानं 37 धावा त्या ठिकाणी उभ्या केल्यात. जिंकण्याकरता 38 ची गरज असणार आहे. 30 चेंडू मध्ये टीम निजामपूर 11 संघाला या उत्तरार्धाच्या खेळामध्ये या 38 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करणार टीम निजामपूर 11 हेही पाहावं लागेल. पण एक चांगली दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी या लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. अक्षय दादा अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024 एक दर्जेदार अशी ही स्पर्धा. त्या स्पर्धेचं स्वरूप तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, भव्य दिव्य असं हे चषक. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 50,000 रुपये, तृतीय पारितोषिकाचा विचार केला तर 25,000, चतुर्थ पारितोषिक 25,000
त्याचबरोबर ती आकर्षक अशी चषक आणि बक्षिस या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. अशी दर्जेदार अशी स्पर्धा. चला टीम गोरेगाव, टीम तळा संघ दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, आपला प्रतिनिधी जर या ठिकाणी असेल तर त्याने कृपया टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरित. यानंतर नेक्स्ट मॅचचा नाणेफेक त्या ठिकाणी उडवला जाईल. कृपया दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना विनंती असेल, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आमच्या आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. आमचे आयोजक आपली आतुरतेनं त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. एक दर्जेदार प्रतिभा संपन्न अशी ही स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अर्थातच आमदार चषकाचं हे भगवमय असं वातावरण अर्थातच 22 तारखेला आपण पाहिलं असेल. अखंड भारत संपूर्ण भगव्यामय वातावरणामध्ये त्या ठिकाणी नाहून निघाला होता. अर्थातच अयोध्येमध्ये रामलल्लांचा त्या ठिकाणी पुन्हा प्राण प्रतिष्ठान सोहळा अख्ख्या जगानं त्या ठिकाणी अनुभवला, पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं एक भारतीयांचं तमाम हिंदू त्या ठिकाणी त्यांचं जे स्वप्न होतं ते हिंदू धर्मियांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं आणि रामलल्लांची पुन्हा प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मैदानाच्या दिशेनं टीम वडवली संघानं त्या ठिकाणी 37 धावा बनवल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. तदनंतर 30 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 38 धावा आणि या 38 धावा बनवण्याकरता टीम निजामपूर 11 संघाच्या माध्यमातून सलामीच्या दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी सागर पाशीलकर आणि त्याचबरोबर ती समीर परदेशी आपल्याला पाहायला मिळतील. दोन्हीही ताकदवान फलंदाज त्या ठिकाणी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं सादिक परदेशी यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे गोलंदाजी लाईनअप आहे, आमचे गोलंदाज त्या ताकदीचे आहेत. कारण नाणेफेक झाल्यानंतर टीम वडवली संघाच्या कॅप्टन्सनं सांगितलं होतं आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि 65 ते 70 धावा त्या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. अर्थातच तो प्रयत्न त्या ठिकाणी निष्फळ ठरवला तो टीम निजामपूर 11 संघाच्या गोलंदाजांनी. त्यामध्ये महत्वाचा जो रोल निभावला ना तो खऱ्या अर्थानं सुरत पाशीलकरनं, खऱ्या अर्थानं सादिक परदेशी या दोन्ही गोलंदाजांना अप्रतिम भन्नाट अशी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मागवते आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी नावेगावचे पोलीस पाटील प्रकाशजी गमरे यांचं आगमन झाले. त्यांनाही आपण विनंती करूया या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात त्याबद्दल आपण या ठिकाणी यायचं आहे. या व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आपलं यथोचित सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं केले जाईल. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. या ठिकाणी समीर परदेशी ऑन स्ट्राईक असतील. पहिला चेंडू बोलायला डिलेव्हरी कार्पेटचा साह्य घेतला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये तकिया सड स्टीअर केला जाईल. अर्थातच एक धाव आली आहे. 38 धावांचं लक्ष आहे. माफक अशा 38 धावांचा पाठलाग करत असताना सागर पाशीलकर आणि समीर परदेशी अर्थातच हे आघाडीचे फलंदाज किती त्या ठिकाणी धावसंख्या उभी करतात हे पाहावे लागेल. या ठिकाणी सन्माननीय पोलीस पाटील साहेबांचं गमरे साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो परेशजी टेंबे यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. नावेगावचे पोलीस पाटील सन्माननीय गमरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. फटका हवेमध्ये बसलाय. यावेळेस मिडॉनला प्रोटेक्शन चेंडू खाली येतोय. चांगली जजमेंट. उत्तरार्धाच्या खेळामध्ये देखील पहिला धक्का टीम निजामपूर 11 संघाला. सागर पाशीलकर डगआउट कडे. डीजे मास्टर डीजे मास्टर्स एकदा धावफलकावर जरूर पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी पहिला धक्का जरूर दिलाय कौतुकनं अर्थातच टीम निजामपूर 11 संघाला. अर्थातच या ठिकाणी हा धक्का टीम निजामपूर 11 धक्क्यातून कशा पद्धतीने सावरणार, कारण सावरावं तर लागेल. जरी 38 धावांचं माफक आव्हान असलं ना तरी देखील बऱ्याच वेळा आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये
ताकदवान फलंदाज आहेत. संदीप कुर्मे असतील, तदनंतर माजिद जी आहेत, त्यानंतर सादिक परदेसी आहे, सूरज पाशीलकर. नवीन बॅटर्स इन ॲट बॅट नंबर 3. लोअर फुटर्स बनवल्या अनुभव पाटनं बॅकवर लेग रिजन मधून चेंडू जाईल सीमा पार, येईल षटकार. डीजे मास्टर थँक्यू मास्टर. 7 धावा आल्या त्या ठिकाणी. लाईनमन कृपया चेंडू द्यायचा आहे. आल्या स्ट्राईक वरती इंटेन्शन बदललं, जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन हा फलंदाज त्या ठिकाणी आलाय. सूरज पाशीलकर ज्याचं नाव आहे, निजामपूर एक्सप्रेस या नावानं संपूर्ण मानगाव तालुका टेनिस ते ना, तर त्याच्या नावाचा बोलबाला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. अर्थातच सूरज पाशीलकर जेवढा या दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळतो ना, तेवढाच तुम्ही अलिबाग, त्यानंतर अनेक तालुक्यामध्ये रोहा विभाग असेल, तदनंतर त्या ठिकाणी अगदी मुरुड त्या विभागामध्ये देखील अनेक ओपन लॉट्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. एक दर्जेदार आणि प्रतिभावंत असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच त्यांनी देखील सांगितलंय की आमची एक विकेट जरूर गेले, एक विकेट गेल्यानं आमचं अस्तित्व संपलं नाहीये, अस्तित्व आम्ही पुन्हा नव्यानं निर्माण करणार. आणि हे नव्यानं अस्तित्व निर्माण करत असताना त्या 6 धावा पहिल्याच चेंडूवरती ठोकल्यात. 7 आले धावफलकावरती. पुढल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढला. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धाव घेतली. चांगलं सेन्सेबल क्रिकेट याही दरम्यान पाहायला मिळतं. एक मोठा फटका आल्यानंतर त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं होतं आणि ती स्ट्राईक रोटेट केली आहे सूरजनं. 8 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं P1चं हे षटक त्या ठिकाणी हाताळलं जाते टीम वडवली संघाच्या माध्यमातून. अडवा बॅटने इथं पुल करायचं होतं. कुठल्या स्पॉट होती, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. 5वा चेंडू इथं निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केल्यानंतर 8 धावा धावफलकावरती आलेत. म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे टीम निजामपूर 11 संघाला. 5 षटकांचा खेळ आहे. निश्चितच त्या ठिकाणी संयमी खेळी पाहायला मिळते. पहिल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा यावेळेस बिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन मधून चेंडू सरळ सीमा पार जाईल. 2 बाउन्स इन चौकार. डीजे मास्टर यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पथिक प्रतिष्ठान गोरेगाव विपक्ष निधी 11 तला. चला, दोन्हीही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण कृपया आमच्या आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. त्वरित त्या ठिकाणी आपण नाणेफेक देखील करून घ्यायचं आहे, जिथे आमचे आयोजक, आमचे मान्यवर, आमचे साथी समालोचक संजय सर देखील आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही टीमच्या प्रतिनिधींना, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल, पथिक प्रतिष्ठान 11 गोरेगाव, त्याचबरोबर ती निधी 11 तळा तालुका, या कृपया आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूया. नेक्स्ट मॅच करता आपण नाणेफेक करून घ्यायचे. जाऊया मॅच कडे. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलाय. तितकंच देखणं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसरी धाव पूर्ण करण्याचा अतिशय वेगानं सूरज पाशीलकर त्या ठिकाणी आपली कलात्मकता दाखवतोय. वा, चांगली रनिंग बिटवीन या दरम्यान पाहायला मिळाली. अर्थातच त्या ठिकाणी 3 धावा अर्जित केल्या जातात या चेंडूवरती. चांगला स्ट्रोक होता, चांगलं प्रॉपर टायमिंग आपल्याला त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी फेकण्याकरता आयमान हा गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्या 3 धावानं 15 धावा धावफलकावरती येत आहेत. 38 धावांचं टोटल.
चेस करत असताना यावेळेस मात्र बॅकफुटवरती जाऊन पंच करायचा होता कव्हर पॉइंट मध्ये, मात्र इनसाइड आउट त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. अर्थातच कुठलीही धाव याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू येतोय. अर्थातच अयमानियाचा एक चांगल्या दर्जाची फलंदाजी दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपण निश्चितच पाहतोय. कुठल्याही पद्धतीची घाई गडबड न करता अगदी संयमी केली यावेळेस देखील पाहायला मिळाली. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू यष्ट्यांच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथं जर पुन्हा एकदा टीम वडवली संघाला जर मॅच मध्ये यायचं असेल ना, तर अशा स्वरूपाचे डॉट चेंडू चांगल्या धाटणीचे तुम्हाला फेकावे लागतील. सातत्यानं तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक थ्रू तुमच्या टीम करता मिळवून द्यावे लागतील, तरच हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. चला या टीम पथिक प्रतिष्ठान गोरेगाव विपक्ष टीम निधी 11 तळा. नेक्स्ट मॅच यावेळेस पॉइंटला प्रोटेक्शन 30 सर्कल मध्ये 30 सर्कल मध्ये मात्र सेट टिपला जातोय. दुसरा धक्का टीम निजामपूर 11 संघाला, अर्थातच समीर परदेशी यांच्या रूपानं डीजे मास्टर. तर दोन धक्के या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच नवीन बॅटर संदीपजी कुर्मे आपल्याला जरूर पाहायला मिळतील. या दरम्यान इन ॲट बॅट नंबर 4 एक चांगल्या पद्धतीचं कमबॅक दरम्यान टीम वडवली संघाच्या माध्यमातून. वा चांगला चेंडू आहे. इथं देखील थोडासा स्विंग पाहायला मिळाला. आउट ऑफ द ऑफ स्टंप काढलेला आहे आणि त्यामध्ये देखील यशस्वी होताना अयमानचं हे षटक टीम वडवली संघाला कमबॅक करून देणारं वाटतंय, कारण 15 धावा इथं फक्त उभ्या केलेत. षटक क्रमांक 2 या दरम्यान मार्गस्थ आहे. अखेरचा चेंडू असेल या षटकातला. मात्र टीम निजामपूर संघ त्या ठिकाणी कमबॅक करण्यामध्ये देखील माहीर आहे. विकेट करायचं होतं या दरम्यान अपील केले पंचांकडे. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू दुसऱ्या षटकाची देखील सांगता होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला ना, तर फक्त 15 धावा उभ्या केलेत. अर्थातच टीम निजामपूर 11 संघानं 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत त्या टीम निजामपूर 11 संघाला. कशा पद्धतीने या बनवल्या जातील. सूरज संदीप कुर्मे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ही जोडी मात्र टीम निजामपूर 11 संघाला तारणार का. चला विनंती असेल टीम पथिक प्रतिष्ठान गोरेगाव आणि त्याचबरोबर ती निधी 11 तळा दोन्ही टीमच्या प्रतिनिधींना विनंती असेल कृपया आपण पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, मात्र तिसरं षटक फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल तोपर्यंत आपण घेऊया छोटासा एक डीजे ब्रेक. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच षटक क्रमांक 3 फेकण्याकरता अंजाद या गोलंदाजाला त्या ठिकाणी जरूर प्राचारण केले जाते टीम वडवली संघाच्या माध्यमातून. सूरज पाशीलकर आता मात्र फार जबाबदारी वाढली आहे सूरजवरती आणि या जबाबदारीला सामोरं कसं जायचं. अर्थातच जेव्हा जेव्हा प्रेशर मध्ये टीम असते ना, तेव्हा प्रेशर मध्ये खेळणं पसंत करतो हा फलंदाज. एक ऑलराऊंडर, एक ख्याती, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण या मनगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच संदीपजी कुर्मे दरम्यान नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक अनुभव ज्यांच्याकडे आहे. निश्चितच अशा सिच्युएशन मध्ये खेळणं पसंत कर थोडी मैदानाच्या आतमध्ये पाय. हॅलो निजामपूर 11 संघाकरिता 23 ची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना हलक्यामध्ये घेतलं. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. दरम्यान एक चौकार येतोय सूरजच्या बॅट
पाशील यात मात्र एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं हाताळलं आपल्या टीम करता पूर्वार्धाच्या खेळामध्ये. लाजवाब इथं देखील अप्रतिम कामगिरी. आणखीन एक मोठा स्ट्रोक. यावेळेस मात्र इलिव्हेशन प्राप्त होऊ शकत नाही तरी देखील वन बाउंस सीमा पार जाईल. झेल सुटल्यानंतर आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा. थँक्यू डीजे मास्टर्स. 23 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. अर्थातच सूरज जहां मैटर बड़े होते हैं सूरज पाशीलकर वहां खड़े होते हैं. उभा राहिला आपल्या टीम करता. उचली घेणारा हा चेंडू होता. पुढात पडल्यानंतर राईस झाला. वा त्यावरती देखील एक अडवा बॅटनं पुल करायचं होतं सूरजला. मात्र त्या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला मिळते. वन बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजाला या दरम्यान दिली जाते. पंच गोपाल सरांच्या माध्यमातून. प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव विपक्ष टीम निधी 11 तळा. प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगला स्ट्रोक आहे. बदल आली त्याचा वापर. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन टिपला आहे. अगदी त्याच्या नेट जाऊन चेंडू विसावला. सूरज पाशीलकर नावाचं मास्टर. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याच सूरजला मात्र या ठिकाणी बाद करण्यात गोलंदाज या ठिकाणी यश प्राप्त झाले ते अमजाद याला. नवीन बॅटर्स येतोय अर्थातच अरबाज चांगले आपल्याला पाहायला मिळतील. वा चांगला चेंडू आहे यावेळेस. मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालेला आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावाची अजूनही गरज आहे जिंकण्याकरता टीम निजामपूर 11 संघाला. अर्थातच या 15 धावा काढण्याकरता त्या ठिकाणी हे दोन्ही बॅटर्स सज्ज ठाकलेत, उभे ठाकलेत. या खेळपट्टीवरती अगदी तग धरून उभे आहेत. संदीप गुरमे अजूनही या खेळपट्टीवरती आहेत. निश्चितच या 15 धावा टीम निजामपूर 11 संघ त्या ठिकाणी काढण्यात यशस्वी होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. चला टीम प्रतीक प्रतिष्ठान 11 गोरेगाव विनंती असेल आपणास कॅप्टन या कृपया आपण त्या ठिकाणी टॉस करून घ्यायचंय. नाणेफेक आपण करून घ्यायचंय. त्या ठिकाणी सन्माननीय पोलीस पाटील गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. संजय शिंदे यांना विनंती असेल आपण टॉस का बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जायचंय. 2 धावा अतिशय चपलाईनं त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. अरबाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. अर्थातच 25 या आकड्यावरती 25 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होईल. अर्थातच तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या 25 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. हॅलो चेक. थँक्यू सो मच मिलिंद सर. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे मॅच क्रमांक 2 ला आता सुरुवात होत वेगळीच कौल आपण करूयात. गायकवाड पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका साईडला टीम प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जर पाहायला गेलं तर मग 11 तळा यांची टीम आहोत. दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू संजय सर. या ठिकाणी मी विनंती करतो अभि ढेपे आणि अविनाश पाष्टे यांना कृपया आपण या ठिकाणी या निमंत्रित कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय दादा अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं आपणास विनंती करण्यात येते. अभि ढेपे अविनाश पाष्टे कृपया या विनंतीचा मान करा. चांगला स्ट्रोक आहे. इलिव्हेशन प्राप्त होऊ शकत नाहीये. लांबी कमी उंची जास्त त्याचा फटका संदीप कुर्मे यांना बसतोय. आणखीन एक धक्का दिलाय महत्वाच्या सिच्युएशनला संजय सर. तो कॉम्बॅक आपण नाणेफेकीचा कौडर आहोत. पोलीस पाटील गायकवाड साहेबांच्या शुभाचा कौडनाचा असेल. गोरेगाव त्यांचा कॉल असणार.
आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल त्याला या संघाकडे गेला. डिसिजन तुमचा. डिसिजन पेंडिंग आहे. लगेच आपल्यापर्यंत जो पोहोचत जाईल. आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमचे साथी समालोचक सन्माननीय मिलिंदजी शिर्के साहेबांकडे. थँक्यू. एक चांगली सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी क्रिएट झालेली पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती 13 धावांची गरज असताना एक महत्वाच्या क्षणी मात्र संदीप कुर्मे यांना परतावं लागले डगआउट कडे. सादिक परदेशी आता मात्र खूप मोठी जबाबदारी आहे. एक कॅप्टन इनिंग त्या ठिकाणी कॅप्टन नॉक येणं फार गरजेचं आहे. टीम निजामपूर इलेव्हन संघ या ठिकाणी या परिस्थितीमधून बाहेर यावं लागेल. ऑप्शन काढायचं होतं. फिंगर रोल झाली आणि यावेळेस ऑप्टिकच्या बाहेर चेंडू फेकलाय. एक आव्हान तर धाव वाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. वाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती येईल. 26 धावा धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच षटक क्रमांक हे 4थं प्रगती पथावरती आहे. ऐमान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती निश्चितच पाहायला मिळेल. ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं, हाताळलं होतं आपल्या टीम करता. त्याच ऐमानला पुन्हा एकदा प्राचारण केलंय कॅप्टन्सनं. चांगला फटका बॅकफुटवरती गेले. पंच केले. तो बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. वन बॉल सीमा पार. फर्रार सादिक परदेशीच्या बॅट मधून एन चौकार. टीजे मास्टर धावा धावफलकावरती आलेत म्हणजे जिंकण्याकरता आता 8 धावांची गरज आहे टीम निजामपूर इलेव्हन संघाला. सादिक परदेशी यांच्या बॅट मधून अगदी मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय. जो क्रिएट झालेला प्रेशर होता ना, तो प्रेशर आता रिलीज केलाय सादिकनं. 8 ची गरज आहे. चांगला चेंडू इथं फेकलाय. पुन्हा लेन डिलिव्हरी यावेळेस आणि तिथं मोठा धक्का. नशिबानं साथ सोडली. सादिकला मात्र जावं लागेल डगआउट कडे. सादिक परदेशी त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या बाहेर जाताना. डीजे मास्टर डगआउट मध्ये, कारण 8 धावांची गरज आहे. अशा सिच्युएशनला सादिक परदेशी यांचं थांबणं गरजेचं होतं. मात्र सादिक त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर्स दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील टीम निजामपूर इलेव्हन संघाच्या माध्यमातून. अरबाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती खेळत आहेत. 8 ची गरज आहे. नवीन बॅटर्स टीम निजामपूर इलेव्हन. सुरेश 7वे दरम्यान पाहायला मिळते. एज होती खूप मोठी. मात्र चेंडू लॉंग स्टॉपला बिलगणार याकडे मात्र शंका नाहीये. आणखीन एक नशिबाचा चौकार सुरेशच्या बॅट मधून. डीजे मास्टर आता मात्र गरज असणार आहे. पहिला उद्घाटनीय सामना कोण आपल्या बाजूने झुकवणार, पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये कोण बाजी मारणार. आता फक्त टीम निजामपूर इलेव्हन संघाला 4 धावांची गरज आहे. मेहनत घेतली अतिशय प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावरती हे दोन्ही संघ त्या ठिकाणी दोन्ही संघातील खेळाडू उतरले मैदानावरती. चांगली कलात्मकता सादर केली. खेळाचं प्रदर्शन करत असताना तिथं स्लाइटली घासून गेला, चाटून गेला बॉल बॅटला आणि त्याचा फटका बसला सुरेशाला. आणखीन एक महत्वाचा फलंदाज डगआउट कडे जाईल. तिथे मास्टर
4ची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 7 बॉल आणि जिंकण्याकरता त्या ठिकाणी 4 धावांची गरज. 6 दरम्यान सिकंदर आले. सिकंदर त्या ठिकाणी पाहायला मिळते. जो जिता वही सिकंदर असं म्हटलं जातं मॅचचे खऱ्या अर्थाने. सिकंदर ठरणार का यावेळेस? पुन्हा अपील. यावेळेस बॅट ब्रश झाली खेळपट्टीला आणि तदनंतर मात्र सिकंदर अगदी क्रीज मध्ये उभे आहेत. 6 चेंडू जिंकण्याकरता 4ची गरज आहे. सामना एका रंजक मोड वरती आलाय. अर्थातच हा टेनिस बॉल क्रिकेटची मॅच आहे. इथं 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील डिफेन्स केली जाते. जिथं 1 बॉलरची 6 धावा देखील चेस केल्या जातात. या मॅच मध्ये काय होणार? 6 चेंडू मध्ये 4 धावा काढणार की या 4 धावा रोखल्या जाणार? कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि या ठिकाणी स्लॉगवरचं षटक अतिशय महत्वाचं दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मास्टर्स इथं मात्र 4 धावांची गरज आहे. अरबाज सिकंदर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता टीम वडवली संघाच्या दरम्यान ताबीश या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्णायक षटक असणारी या मॅचचा. यावेळेस मात्र लोवर पद्धतीचा चेंडू थोडा उचली घेणारा अर्थातच स्ट्रेच होऊन खेळायचं होतं अरबाजला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. इथं प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणजे बॅटर्स वरती प्रेशर क्रिएट करणारा आहे. अरबाज ज्याच्यावरती थोडासा प्रेशर क्रिएट झालाय पण अरबाज देखील जाणतो कारण तो देखील चांगल्या ओपन लॉट्स मध्ये देखील टेनिस क्रिकेट खेळलाय. आज निजामपूर मध्ये आम्ही थेट या लोणेरे नगरीत का दाखल झालोय या आमदार चषकामध्ये त्या दाखवून द्यावं लागेल. 5 चेंडू इक्वेशन आलाय 4 वरती. नो चेंडू आहे यावेळेस लाईन वरती चेंडू आणि पंच गोपाळ सर त्या ठिकाणी आहेत जे कळवत आहेत आमच्यापर्यंत. नो चेंडू. येणारा चेंडू असेल फ्री हिट स्वरूपाचा. अर्थातच तिथं 3 धावांची आता मात्र गरज असणार आहे. अरबाज वरचा थोडासा प्रेशर रिलीज झालाय. येणाऱ्या फ्री हिट वरती प्रहार करेल का? आक्रमण चढवेल का? आक्रमण चढवलंय. हल्ला बोल मॅचचा रिझल्ट लावलाय. फुल स्टॉप दिलाय षटकारानं. टीम निजामपूर 11 या स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. पहिला उद्घाटनीय सामना आपल्या नावावरती केलाय या आमदार चषक 2024 मधला. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. एका बाजूला असेल पथिक प्रतिष्ठान गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला असेल अर्थात